शेतकऱ्यांना नोटीस न देता थेट प्रशासनाकडून रस्ता करण्याचे काम सुरू, येळवीत शेतकऱ्यांमध्ये संताप। जत तालुक्यातील येळवी येथील गट क्रमांक 649, 652 व 637 मधील शेतकऱ्यांच्या शेतातून कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता शासनाच्या वतीने रस्ता करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे। रस्त्यासाठी शेतातील बंधारे फोडण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाकडून कोणतीही अधिसूचना किंवा हरकतीची संधी न देता थेट यंत्रसामग्रीच्या सहाय्याने शेतातील बंधारे तोडून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले। यामुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणात दादासाहेब आवटे, शिवाजी आवटे, लक्ष्मण आवटे, धनाजी आवटे व गणपती रुपनर या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता काढण्याचे काम सुरू असून संबंधित शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कामाची चौकशी करावी, नुकसानीची भरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी। दादासाहेब कृष्णा आवटे यांच्या शेतात काल मुरुम कचरा टाकून रस्ता केला आहे। आम्हाला कुठल्याही प्रकारची कुठलेही कागदपत्र की काही दिलेलं नाही, अचानक येऊन टाकला आहे आणि आमच्यात मोठ्या प्रमाणात नुकसानी केली। नंबर 652 या गटात नुकसानी केली, ह्यासाठी आमची दखल कुणीही घेतलेली नाही। मंडळ अधिकारी दिलीप चौरे यांनी येऊन आमच्या शेतात धिंगाणा करून गेले आणि प्रदीप धानोरकर यांनी आमचे ह्याच्यावर अन्याय केलेला आहे। याबाबत ह्याची कुठलीही गोष्टीची दखल न घेतली आमची आणि ऐकून सुद्धा त्यांनी घेतलेलं नाही। काय मिळावा याचा